नमस्कार. आज मी आले होते बेळगावमधल्या हॉटेल उदय भवन इथे. आता हे जे हॉटेल आहे हे बरेच वर्ष जुनं हॉटेल आहे आणि आता ह्याचं रिनोव्हेशन वगैरे केलेलं आहे. पण तुम्ही इथे काउंटरवरती त्यांच्या जुन्या हॉटेलचा फोटोसुद्धा पाहू शकता. कसं हे हॉटेल तेव्हा दिसायला होतं. एकदम साधंसं सिटिंग स्पेस होती तेव्हा पण. आणि आता पण जर तुम्ही बघाल ना तर इथे त्यांनी थोडीशी हॉटेलची जागा तेवढी मोठी केलेली आहे. बाकी असं एकदम काही खूप छान डेकोरेशन वगैरे असं नाही, ॲव्हरेजच आहे हॉटेल. पण गर्दी मात्र इथे प्रचंड असते. आम्ही सकाळी साधारण 9च्या टायमिंगला गेलो होतो, 8:30-9च्या मध्ये. बरीच गर्दी होती. हे सगळे जिन्नस इथे मिळतात. उपीट, शिरा, पोहे, त्याच्यानंतर साऊथ इंडियन नाश्त्याचे सगळे प्रकार, इडली, डोसा, उडीद वडे, पुरी भाजी, हे सगळं होतं. त्याच्यानंतर इथे जेवणाचासुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे, पण मला वाटतं ते दुपारच्या टायमिंगनुसारच असतं. 11 वाजेनंतर वगैरेच इथे जेवण मिळतं. सकाळी सकाळी आम्ही इथे नाश्त्याला घेतली होती इडली. सो इडली तुम्ही बघू शकता, एकदम छान मऊ अशी होती. आणि ह्याचा आकार असा होता कारण त्या अशा वाटीमध्ये वाफवलेल्या होत्या, म्हणून त्यांचा आकार असा होता. खूपच छान होती इडली. ही रवा इडली होती. पण सर्वात ह्याची हायलाईट जी होती ती म्हणजे चटणी. चटणी प्रॉपर खोबऱ्याची चटणी होती आणि छान तिखट अशी चटणी होती. याच्यासोबत आम्ही घेतला होता मसाला डोसा. मसाला डोसा एकदम क्रिस्पी होता, चवीला खूपच चांगला होता. आणि तुम्ही बघू शकता अशी मध्ये त्यांनी बटाट्याची भाजी दिली होती मसाल्यामध्ये. आणि उडीद वडेसुद्धा आम्ही याच्यासोबत घेतले होते. हे वडे यायला खूप वेळ लागला कारण खूप गर्दी पण होती आणि वडे बनायला वेळ लागत होता. सो मी म्हणेन की इडली आणि डोसा हे जे ऑप्शन्स आहेत ते पटकन मिळतात. वडायला वेळ जरी लागला तरी चवीला खूप छान होता. त्याच्यानंतर इथे पार्किंगला, टू व्हीलर पार्किंगला बऱ्यापैकी जागा आहे, पण फोर व्हीलर पार्किंगची काही एवढी खास जागा नाही आहे. सो तुम्ही इथे RPD कॉर्नरला जर असाल बेळगावमध्ये तर नक्की इथे व्हिजिट करू शकता. मला तर इथली चव आवडली. फक्त जर गर्दी असेल तर थोडासा ऑर्डर यायला वेळ लागतो असं मला वाटलं, पण बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला चांगला वाटला. तुम्ही कधी इथे गेला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.